आहेत आणि असा सूर्याची अभेद करून त्या मला ते वर्णन केलेलं आहे. आता सूर्य उदयाला आल्याच्या नंतर काय काय घटना घडतात. मग माझे गुरुदेव जर सूर्य असतील तर माझे निवृत्तीनाथ रूपी गुरु आणि ज्ञान रूपी सूर्य हे जीवनात उदयाला आल्यानंतर काय काय बदल घडतात. सूर्य उदयाला आल्यावर पहिलं काय काम करतो सूर्य, बरोबर आहे का नाही, मनात अंधार घालवतो आहे का नाही. हा ज्ञानरूपी सूर्य असलेले गुरुदेव काय करतात, थोडा आवाज वाढवा, काय करतात. ज्ञानरूपी सूर्य गुरु जीवनात आल्याच्या नंतर मावळवीत विश्वाभासो नवल उदयाला चंडांशु चंडांशु उदयाला आहे का नाही. सूर्य उगवला पण या सूर्याचं हा आहे का नाही नवल आहे. या सूर्याचं नवल शब्द वापरलाय दोन ठिकाणी. नवल शब्द नवल कधी म्हणतात, आश्चर्यकारक घटना घडते एखाद्याला नवलच झालं म्हणजे न घडणार कोणाच या गोष्टीचा विचार केला नाही असं घडत असेल तर काय करतात, त्याला नवल म्हणतात. नवल आहे माऊली. काय नवल वाटलं माऊलींना, तर पहिल्याच ओळीमध्ये दोन प्रकारचं नवल माऊली ज्ञानोबाला असं वाटतंय की मावळवीत विश्वाभासो उदयाला हे एक नवल आणि चंडांशु उदयाला हे एक नवल. दोन्ही प्रकारचं नवल आहे. कारण लौकिक सूर्य निघाल्यानंतर जग दिसायला खरी सुरुवात होती. अंधाराचं जग दिसत नाही, रात्रीचं दिसत नाही. जग नसतं असं नाही, पण अंधारामुळे काय होत नाही, दिसत नाही. आणि सूर्य उगवायला आला की सगळं काय व्हायला लागतं, जैसा प्रगटन याग भस्ती अशेष ही मार्ग दिसती आहे का नाही. सगळे मार्ग दिसायला काय होतात, आरंभ होतात. पण या सूर्याचं नवल आहे. हा सूर्य उदयाला आला रे आला की विश्वाभासू मावळीतच उदयाला येतो. विश्वाभास म्हटलं भास मात्र असलेलं विश्व, ते विश्वाचा मावळीत नाश करीत नाही म्हटलं. महाराज गुरु जीवनात आल्याच्या नंतर ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतर विश्वाभास मावळतो, त्याचा नाश होत नाही. का नाश होत नाही, नाश करण्याकरता वस्तू असावी लागेल. असलेल्या वस्तूचा नाश होईल ना, हे आभासात्मक आहे. तर मग हे भासणं बंद होऊन जातं. दोरीवरचा सर्प मारावा लागतो, काठीनं मारावा लागत नाही, कारण तो सर्प नाहीच आहे. त्याचं ज्ञान झालं की तो काय नाही, सर्प नाही. त्याप्रमाणे विश्वाभासू मावळवीत विश्वाचा आभास असलेला मावळीत तो उदयाला येतो. हे म्हणजे हे एक नवल आहे की लौकिक सूर्य जग दाखवतो आणि गुरुरूपी सूर्य काय करतो, जग मावळून टाकतो. जग दिसत नाही, जग हे हा अवघा जनार्दन अशा प्रकारचं करून टाकतो. हे एक नवल आहे. आणि दुसरं एक नवल आहे चंडांशु उदयाला. चंडांशु सूर्याचं एक नाव आहे, पण कोणत्याही सूर्याला चंडांशु म्हणत नाही. प्रखर सूर्य जो माथावर आलाय त्याला काय म्हणतात, चंडांशु. चंडांशु म्हणजे प्रखर आहे का नाही, एकदम तेज पूर्ण कलानं आणि पूर्ण ताकदीने ज्या वेळेला तो आपली उष्णता देतो, पॉवर देतो, तेव्हा त्याला चंडांशु म्हणतात. आणि पूर्ण ताकदीनं उष्णता पॉवर देणं हे उगवत्या सूर्याचं काम नाही. हे कोण्या सूर्याचं काम आहे, मध्यान्ही सूर्याचं काम आहे. मावळताही सूर्य प्रखर नाही, उगवताही सूर्य प्रखर नाही. प्रखर सूर्य दुपारच्या वेळेला, उन्हाळा असो का कोणताही काळ असो, प्रखर सूर्य कधी दुपारच्या वेळेला. पण हा सूर्य उगवत असतानाच प्रखर आहे. प्रखर असा हळूहळू ऊन देत असा येत नाही. नवल हे नवल आहे. चंडांशु उदयाला अद्वयाब्जिनी विकासो वंदो आता. अद्वयाब्जिनी, अब्ज म्हणजे कमल आहे का नाही. आणि अज्ञान रूपी द्वय आहे का नाही. महाराज या द्वैताला घालवणाऱ्या ज्ञान रूपी कमल, त्या कमलाचा विकास करत हा सूर्य उगवतो. कारण सूर्य उगवला की कमल काय केल्या जातं, उमलतं कमल आहे का नाही. तसं ज्ञान रूपी कमल उमलल्या जातं. असे जे माझे गुरु सूर्य आहेत त्यांना मी वंदन करतो. पुन्हा सूर्य काय करतो, रात्र घालवतो आहे का नाही. श्लेष अलंकार सांगताय सगळ्याच ओव्यातून. श्लेष अलंकार म्हणजे दृष्टांतही त्यात आणि सिद्धांतही त्यातच. दोन्ही सूर्य उगवला की काय करतो आहे का नाही, रात्र जाते. रात्र जाते. मला गुरुरूपी सूर्य जीवनात आला की काय होतं, अविद्या राती रुसोनिया.
अविद्येची काय जाते रात्र, अविद्या म्हणजे अज्ञान आहे का नाही, अज्ञानाची काय रात्र निघून जाते. आणि नुसती रात्र जात नाही तर सान्यही जातात. सूर्य उगवला की रात्र तर जाते पण सान्य हे काय होता निघून जातात. हा गुरुरूपी सूर्य जीवनात उदला की ज्ञान चांदनिया गिळी, ज्ञान आणि अज्ञान रूपी चांदण्या काय करून टाकतो, गिळून टाकतो. आता ज्ञान अज्ञान गिळतो, ज्ञान गिळतो या शब्दाने अन्यथा ज्ञान घ्या, नाहीतर यथार्थही जरी ज्ञान घेतलं तर आपल्या स्वरूपाला गेल्याच्या नंतर त्या ज्ञानाचं काय राहत नाही, काम राहत नाही आहे का नाही. काय ज्ञानी कीर्ती मुखत्व केले, आपण वस्तू देऊनी गेले आहे का नाही. आणि म्हणून असं अन्यथा ज्ञान आणि अज्ञान अशा चांदण्या जो काय करतो गिळून टाकतो. आणि मग जो साधक आहे तो सुदीन करू ज्ञानी स्वबोधाचा. आणि असा जो शिष्य आहे तो ज्ञानी झालेला शिष्य त्याचा सुदीन करी. दिवसात दोन प्रकार आहेत, दुर्दिन आणि सुदीन. दुर्दिन आणि सुदीन. ज्या दिवशी खूपच संकट आले त्या दिवसाला आपण काय म्हणतो, नाना आभाळी सुदिनाचा दुर्दिन कीजे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, फार काय सांगू, एखादा सत्कर्म असेल, चांगला कार्यक्रम असेल आणि हा ढग आले तर तो चांगला दिवस आहे काय होऊन जातो, दुर्दिन होऊन जातो आहे का नाही. परत दुर्दिन तर खरा मनुष्य जन्मातला दुर्दिन कोणता आहे आणि सुदिन कोणता आहे, अरे नाही, सुदिन कोणता आहे आणि दुर्दिन कोणता आहे. तर मनुष्य जन्मात एकदाही देवाचं दिवसभरात नाव न येणं हा दुर्दिन, एकदाही देवाची आठवण न येणं हा दुर्दिन. आणि ज्या दिवशी देवाची आठवण येणं तो दिवस काय आहे, सुदिन आहे. बरोबर नाही, हे साधकाच्या दृष्टीने संसारिक झाला सोनियाचा पिकली हे वाचा रामनामे. ज्या दिवशी रामनामे वाचा पिकली तो दिवस काय झाला, धन्य झाला आहे का नाही. तो दिवस धन्य झाला साधकाच्या दृष्टीने, परमार्थिकाच्या दृष्टीने. सांसारिकाच्या दृष्टीने सुदिनाची व्याख्या करता येत नाही, कारण एकाच्या दिवशी दृष्टीने तो सुदिन असतो, तो दुसऱ्याच्या दृष्टीने तो काय असतो, दुर्दिन असतो. एखाद्याच्या पोराची लई दिवस झाली सोयरी होत नव्हती त्या दिवशी झाली त्याच्या करता सुदिन, आणि ज्यांना कतई भोग्याची नव्हती त्याच्या करता त्याचं काय, त्याचं वर्णन करता येत नाही आहे का नाही. पण परमार्थिकाच्या दृष्टीने काय आहे, पिकले हे वाचा रामनामे. पवित्र सुदिन दिवस दसरा, दिवस दसरा हे मुहूर्त आहे का नाही. गरजा गरजा मोठं मोठ्यानं हरी 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 धरा धरा त्याला धरा. आणि तो दिवस पवित्र आहे, सुदिन आहे का नाही, मुहूर्ताचा दिवस आहे का नाही. अशा प्रकारचे सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा. मला जिथे तो स्वबोध सुदिन आणि सुवेळ, तोच सुदिन आणि तीच सुवेळ. ज्या वेळेला तुझा काय मांडला, गोंधळ मांडला त्यावेळेला आहे का नाही. आणि इथं तर मला त्या साधकाला स्वबोधाचा सुदिन करी, आत्मतत्वाचं बोध होणं, ज्ञान होणं, मूळ स्वरूपाचं ज्ञान होणं हा सुदिन त्याच्या काय करतो, तो जीवनात आणतो. जेणे विवळते हे सवळे लावणी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिते ते हरणतेची अविसाळी जीव पक्षी. महाराज काय होतं, सूर्य उगायला आला रे आला, उज्जडल्या बरोबर विवळते सवळे एकाने उजडलं असता काय करतात, बहुतेक पक्ष्यांना रात्री दिसत नाही. बहुतेक जे पशु पक्षी आहेत त्यांना रात्री दिसत नाही, त्यांच्याजवळ काही बिचाराजवळ बॅटऱ्या नसतात. आणि मग ते पक्षी काय करतात, सूर्य मावळायच्या आत आपल्या काय येतात, घरट्यात येतात आहे का नाही. वळीत धरलेली एक खगी माऊली म्हणतात, म्हणजे खगी म्हणजे पक्षाच्या थव्यांनी. पक्षाचे थवे गावाकडे येत असले की शहाणा माणूस आता कुठे प्रवासाला जात नाही, की संध्याकाळची वेळ व्हायला लागली, बरोबर आहे का नाही. आता ते सूर्य विवळते सवळे उजडल्या बरोबर लाईट आली होती. पिन आलो त्याची पिन. धर दोन मिनिटं थांबा. सुदिन करे ज्ञानिया स्वबोधाचा अर्थ जेणे विवळतीये सवळे उजडल्या बरोबर लावणी आत्मज्ञानाचे डोळे. मग त्या पक्षांना दिसत नाही. सूर्य उगवला की पक्षाला काय व्हायला लागतं, दिसायला लागतं. तसा हा जीव पक्षी म्हणजे साधक
इथं साधकाकरता वर्णन आहे. जो साधक आहे मला हा सूर्य उजळल्याबरोबर त्या जीवरूपी पक्षाला म्हणजे साधकाला दिसायला लागला. आधी काही दिसत नव्हतं, रात्री फक्त दिसणारा एकच पक्षी त्याला रात्री दिसतंय, फक्त तोच एक पक्षी देवाने निर्माण केल्यानंतर बाकी पक्षाला दिसत नाही. सूर्य निघाला की सगळ्याला, आणि मग दिसायला लागलं की सगळे पक्षी आपले घरटे सोडून काय करतात, बाहेर पडायला लागतात. तसं या साधकाला हा सूर्य जीवनात उदयाला आला की डोळे प्राप्त होतात. कोणते डोळे? लाभोनी आत्मज्ञानाचे डोळे. आत्मज्ञानाचे त्या साधकाला काय होतात? डोळे प्राप्त होतात, आत्मज्ञान होतं. आणि ज्ञान झाल्याबरोबर सांडी घरट सोडून देतो तो पक्षी. आपले घरटे सोडून चारा घ्यायला बाहेर निघतात. सांगितली ते साधक कोणतं घरट सांगतात? देह अहंतेची अभिसाळी. अभिसाळी म्हणजे घरट. देह अहंता, देहाविषयीचं महत्व, देह मी देह आहे असा झालेला भ्रम, तो भ्रम त्याचा काय होतो? मग त्या निघून जातो हा सूर्य आला की, आणि तो त्या घाट्याला सोडून देतो. लिंग देह कमळाचा, ओटी वेचू तयाची भ्रमराचा, बंदी मोक्षोदयाचा उदय लावय. लिंग देह कमळाचा, लिंग देह आहे की नाही? लिंग देह आम्हाला कमळाचा, लिंग देह म्हणजे सूक्ष्म देह आहे की नाही? 17 तत्वाचं कमळ आहे, पाकळ्याचं 17 पाकळ्याचं आहे की नाही? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी असं 17 तत्वाचं काय आहे? कमळ आहे, लिंग देह आहे. लिंग देह असा जो आहे, आणि हा मला सूक्ष्म देह वासनात्मक असा जो आहे तो काय करताय? पोटी वेचू तया चित भ्रमराचा, तया पोटी वेचू चित भ्रमराचा. चित भ्रमर त्या कमळामध्ये अटकलं होतं. चित भ्रमर म्हणजे जीव चैतन्य, जीव चैतन्य रूपी भुंगा भ्रमर, त्याला चिदाभास म्हणतात. शास्त्रीय भाषेत त्याला काय म्हणतात? चिदाभास आहे का नाही? असा जो चिदाभास, असा जे जीव चैतन्य रूपी भ्रमर अटकला होता. मग काय झालं? बंदी मोक्षोदयाचा उदयला होय. जो सूर्य उगवल्याबरोबर ते कमळ उमलत, आणि त्याच्यातलंच जे भ्रमर आहे, तो जीवरूपी भ्रमर, त्याची काय होऊन जाते? सुटका. अटकला होता ना तो, आहे की नाही? आणि मग त्याला काय पाकळी तोडून बाहेर येण्याचं त्याचं ताकद नव्हती, येत नव्हते, चिटकला होता त्याच्यात, आहे का नाही? चिकटला होता ना. महाराज माऊली ज्ञानोबा म्हणतात, येत उत्तीर्ण होईल प्राणी परिते कमळ दळ चिरून येणे, कैसे कोटीने कोवळेपणे स्नेह रेखा. कठीण आहे महाराज. त्याच्यामुळं ही कोडी भरतैसे परिकडे माझी सापडला होता तो त्या गोठला होता. आणि पण मग त्या उमलल्यामुळे आता काय झाला? तो मोकळा झाला. आणि म्हणून असा लिंग देह जो 17 पाकळ्याचा आहे, त्याच्यातून तो जीव काय झाला? जीव चैतन्य आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झालं. पुन्हा काय होतं? रात्रीच्या वेळेला शब्दाची आसकडी, वेदनदीच्या दोहीकडे आरडाते विरहवेळी बुद्धी बोधो, तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान, भोगविजो चित गगन भुवन दिवा. माऊली ज्ञानोबा म्हणतात, शब्दाची आसकडी वेदनदीच्या दोहीकडे. ते चक्रवाक नावाचा पक्षी आहे. चक्रवाक नावाचा पक्षी महाराज, तो नदीच्या कडीला त्यांचं घरटं असतं, आणि त्या चक्रवाक पक्षाचं घरट झाडावर नसतं, असं कडी म्हणजे खाली असतं जमिनीवर कडीला. पण आता कडीला घरट करायचं म्हणल्यावर जरा ते जास्त अडचणीत घरट करतात. कारण मला थोडं करता येते, कोणी मारील, काही ढोरं वासर पाय देतील, जरा काट्या कुट्या अशी अडचण जिथं आहे तिथं घरट करतात. आणि त्यांचं एका चक्रवाकाचं काय होतं? रात्रीच्या वेळेला ते एक असतं अलीकडल्या कडीला मादी, नरे असतो पलीकडल्या कडीला, आणि मग त्या दोघांना मिलाप करायचा, भेटायचं असतं. मग तो नर ओरडतो, आणि ती मादी काय होते? ओरडते. ओरडल्याबरोबर काय होतं? माझ्याला वाटतं की आपला मालक कुठे? पलीकडल्या कडीला. त्याला वाटतं मालकीन कुठे? इकडल्या कडीला. तो येतो इकडं आणि हे जाते. ते जो काय मोबाईल नाही, तू तिथंच थांब, मी तिकडे गेलो. मोबाईल नाही, हा जातो तिकडं, ती येते इकडं. मग हा पुन्हा पाहतो तिथे, अरे इथं ओरडली होती, इथं नाही. तो पाहतो, अरे ते इथं नाही. मग पुन्हा ओरडतात. ओरडले की त्यांच्या लक्षात येतं, अरे आता ते त्या काठाला नाही, या काठाला. पुन्हा ते येतं इकडं नाही, रात भरतोय ते चालू राहतं. मामा इकडं, मामी एक इकडं आणि एक इकडं, रात्रभर त्यांचं चालू राहतं, रात्रभर.
महाराज पण सूर्य उगवला की हा तिला दिसतो आणि ती याला दिसते. त्या चक्रवाकाची जी अशी धावपळ होती, चुकामुक होत होती रात्रभर, त्यांची भेट होती. हा झाला या ओवीतून दृष्टांताचा सिद्धांत आहे का. माऊली ज्ञानोबा म्हणतात, शब्दाचे आसकडी भेद नदीच्या दुही तळी, आरडाते विरह वेळी बुद्धी बोधू. बुद्धी एका कडीला आणि बोध एका कडीला, बुद्धी एका कडीला आणि बोध एका कडीला. आणि शब्दाची आसकडी, त्या अडचणीत त्या याचं घरट राहतं ना चक्रवाकाचं, ही शब्दाच्या अडचणीत बुद्धी अटकली. कारण बुद्धीला वेळ आहे बोधाचं, बुद्धी बोध्या चोकी. बुद्धीला कशाचा वेळ आहे, बोधाचं. मग बुद्धीला सारखा बोध मिळावा वाटतो. बोध म्हणजे ज्ञान, बुद्धीला वेळ आहे ज्ञानाचं, सारखं ग्रहण करावं वाटतं, सारखं ग्रहण करावं वाटतं. मला तुम्ही गाडीत बसून आपण जर चाललो पंढरपूरला, नाही का नाही, आणि गाडीत बसून चाललो ना, अचानक ब्रेक मारला ड्रायव्हरनं, कटपट आलो ना, अचानक ब्रेक मारला, गाडी थांबली तर सगळे लोक उठून उभे राहते. काय झालं काय झालं काय झालं, म्हणजे काय झालं जे लगेच जाणून घ्यायचं बुद्धीला वेळ आहे. काय झालं जाणून घेण्याच्या बुद्धीला काय आहे, वेळ आहे. मग बुद्धीला बोध झाला नाही का, बुद्धीला बोध झाला, पण त्या बोधानं बुद्धीला समाधान झालं नाही, म्हणून बुद्धी सारखी वेळी झाली. आदिल्या व्रतारे कावणे विषयाचा बोध बुद्धीला होतच राहतो, पण त्या बोधानं बुद्धीचं समाधान होत नाही. आणि मग बुद्धीचा बोधा करतो बोध इकडं, बुद्धी तिकडे, की पुन्हा चक्रवाकासारखं बुद्धीचं आणि बोधाचं काय होत जातं, सारखं बुद्धी आणि बोध हे दोन्ही दोन फळीला होते. शब्दाच्या अडचणीत घरटे होतं ते सापडलेलं. कोणत्या नदी होती, नदी कोणती होती, भेद नदी. भेद ज्ञान मिळत होतं त्याला आणि त्याच्यात त्याचं समाधान होत नव्हतं. मग भेद नदीच्या दोन्ही तळ मधात भेद आहे आणि पलीकडे बोध आहे. भेद संपल्याशिवाय बोध होत नाही, अशा प्रकारचं ती भेद नदी होती. आणि मग आरडाती विरह वेळी, रात्रभर त्या विरहानं काय झाली होती, ती वेळी झाली होती. बुद्धी एका बाजूला, बोध एका बाजूला, ऐका नाही, वेळ्यासारखे फिरत होते. आणि मग त्या चक्रवाकाचे मिथुन, त्या चक्रवाक बुद्धी आणि बोध रूपी चक्रवाकाचं मिथुन, सामरस्य त्यांचं ऐक्य, त्या ऐक्याचं समाधान जे भोगायला देत तो चिद गगन भुवन दिवा, ज्ञान रूपी सूर्य असलेले हे गुरु. हे काय करतात, गुरु विन ज्ञान, काय गुरु देत ज्ञान, ज्ञानी आत्मा दर्शन, गुरु देत ज्ञान. बुद्धीला बोधाचं वेळ, तो बोध गुरु जवळ, गुरु रूपी सूर्य जीवनात आला की बोध देतात आणि बुद्धीची इच्छा काय करून टाकतात, पूर्ण करून टाकतात. अशा प्रकारे त्या सामरस्याचे समाधान, त्या मिळण्याचं समाधान ते गुरु काय करतात, गुरु रूपी सूर्य करून देतात. जेणे पहाडे पहाटे वेदाची चोर वेळ भेटेल, रेग्याती आत्मानुभव वाटे पांती योगी. जेणे पहाडे पहाटे, जो सूर्य उजडल्या बरोबर काय असतं, पूर्वी पायी प्रवास करावा लागायचा, पायी प्रवास करावा लागायचा. असा पायी प्रवास करत असताना मग काही पैसे व्यापारी बिपारी असले हे असले की ते रात्री प्रवास करत नव्हते का, चोर असायचे. काय तो सूर्य नुसता उजेडच देत नाही, एवढी क्रिया करून जातोय. मला सूर्य उगवला आपोआपच भीती निघून जाते, पण त्याची गरज नाही. जंगल आहे खूप, रात्री आता कसा जावं, चोरटे असतील, भूता असतील, काही असं, सूर्य निघाला की भूताची भीती जाते. आणि आता काय करायचं, सूर्य निघाला, सूर्याचा किती आधार आहे पाहतो. रातच्या माणसं मस्त वाट्याकडे जात नाही, तर सूर्य निघल्यावर म्हणजे सूर्य भीती घालवतो आहे का नाही. महाराज प्रकाश भीतीच घालवतो. भीती घालवायची असेल तर जीवनात काय लागतो, प्रकाश लागतो. प्रकाश कोणताही असो भीती घालवतो. प्रकाश कोणता असो, एकट्याला घरात भेटतो पण लाईट लावला की प्रकाश भीती घालवतो. फक्त हा प्रकाशानं घालवलेली भीती कायम टिकत नाही, कारण हा प्रकाशच कायम टिकत नाही, मावळतो ना. आणि मावळणारा प्रकाश असल्यामुळे काय दुःख येतं पुन्हा, बरोबर आहे नाही, पुन्हा भीती येते. आणि म्हणून तुम्ही अंधाराकडून कुठं जा, प्रकाशाकडे जा, ऐका नाही. अशा प्रकारे मला काय होतं, हा सूर्य उगवल्यावर आल्यावर भेदाची चोर वेळ फिटे, चोराची वेळ फिटून जाते. आता नाही चोर, ती रात्री असतात चोर, वेळ नाही चोराची. आता कोणते चोर येतात जीवनात साधकाच्या, भेद रूपी चोर. भेद पाहणं
हे जे चोर आहे ती भेदाची चोराची वेळ अभेद दृष्टी प्राप्त होते चोर वेळ पिटे आणि मग रिगती आत्मानुभव वाटे मग वाटेनं कोण चालतात पांथिक योगी पांथिक म्हणजे वाटक्रमण करणारे फिरणारे योगी म्हणजे साधन करणारे साधक योगी शब्दाचा अर्थ साधक भक्तीचा असो ज्ञानाचा असो कोणताही असो साधक कोणत्या वाटेने निघतात आत्मानुभव वाटे आत्मानुभवाच्या वाटेने ते काय करतात निघायला लागतात जयाचे विवेक किरण संगे सोन्मेघ सूर्यकांत फुलगे दीपले जाळती डांगे संसाराची जयाचे विवेक किरण संगे सूर्य निघाला की सूर्य निघाल्यावर पुन्हा एक कार्य घडतं सूर्यकांत मण्यावरती किरण पडले की तो सूर्यकांत मण्यातून अशा ठिणग्या निघतात अग्नी बाहेर पडतो आणि अग्नी बाहेर पडला की तो जंगलात तो सगळं जंगल जाळायला काय होऊन जातो कारणीभूत होतो महाराज हा सूर्य उदयाला आला रे आला की काय होतं विवेक किरण संगे या सूर्याचे किरण कोणते आहेत विवेक संततेत विवेका असणे तिचे संताजवळ विवेक असतो असं नाही जिथे विवेक असतो त्याला काय म्हणावं संत म्हणावं मग विवेक रूपी किरण एकदा साधक रूपी सूर्यकांत मण्यावर पडले की तिथे अशा ज्ञानाच्या ठिणग्या पडतात ज्ञानाच्या ठिणग्या करतात सूर्यकांत मणी ठिणग्या म्हणजे ठिणग्या आणि महाराज त्या ठिणग्या पहिल्याना लहानदा असतात थोडासा दावाग्नी नाही थोडीसा स्फुलिंग बहुत दावाग्नी पडताना डबीची काडी तरी किती असते सुरुवातीला पिरियड झाल्यावर केवढा अग्नी होतो आहे की नाही मग त्या ठिणग्या पडतात आणि महाराज त्या ठिणग्या मोठी जंगल जाळतात मग कशाची संसाराची जाळीती टांगे संसाराची जंगल काय करतात साधक संसार जाळीतच पुढे चालत असतो नुसतं चालत नाही साधक सगळं जाळीत काय करत असतो पुढे चालत असतो जयता रश्मी कुंजनी बरोबर होता स्वरूप करीत फिरू ये महासिद्धीचा पूर्व मुग जळते जयता रश्मी कुंजनी बरोबर त्याचे किरण असे निबर झाले बळकट झाले की ते निबर किरण पडतात कुठं स्वरूप करीत फिरू ते त्या सूर्याचे किरण उखर भूमीवर स्थिर झाले कोणती उखर भूमी म्हटले माळ जमीन उखर म्हणजे काय माळ जमीन अज्ञान रूपी माळ जमीन आणि त्या अज्ञान रूपी माळ जमिनीवरती किरण पडले ते काय होतं तिथं मग मृगजळ निघतं कोणतं मृगजळ निघतं सिद्धीला मृगजळच म्हटलं आहे का नाही सिद्धीला काय म्हटलं सिद्धीला विषय निराज अंश पाणी म्हटले नाथ महाराजांनी माऊली ज्ञानोबा त्याला मृगजळ म्हटले तुकोबारायांनी तरी काय त्याला तेच म्हटले मृगजळच वगैरेच म्हटले की नाही माऊली ज्ञानोबारायांनी चौथ्या अध्यायात त्याला धुपण म्हटले ते तर उद्देश देता संभ्रमो तो निवर्तोनी गेला धुमो मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगो तुम्हाला असं वाटतं काय संतांना रिद्ध्या प्राप्त नाही तर अरे सामान्य एखादा साधन करणारा रिद्ध्या प्राप्त होता तो जीवन त्या चालणारा रिद्ध्या प्राप्त नाही का अंगण झालं पण ते त्याचा वापर करत नाही का त्यांनी तुच्छ समजलंय त्याला माऊली ज्ञानोबा म्हणतात ते काय मृगजळ होतं पण त्या मृगजळाकडे काही त्या साधक पाहत नाही मग कशाकडे पाहतो आत्मबोधाकडे पाहतोय कारण रिद्धिसिद्धीला अटकला की गेला तुकोबारायला कोण सांगितलं महाराज काय महाराजाला तिकडं म्हणे काय कोणी महाराज त्याला भूतही कळतं भविष्य कळतं ते आपण मागच्या जन्मात कोण होतो हे सांगत आहे आणि पुढं काय व्हायचं अरे आपण पुढच्यावर काय विश्वास ठेवतो माहितीये का मागचं पटलं की मग आपल्याला मागचं कळायलंय ना मग आता पुढचं त्यालाही दिसत का नाही ना आपल्याला दिसत त्याचा विषय नाही पण आपण याच्यावर अनुमान काढतो की ज्या अर्थी हे कळालं त्या अर्थी मागचंही कळतं पुढचंही कळतं तू खबर आहे म्हणले मग काय झालं रे कळतं तर कळतं तू खबर आहे अभंग आहे तसं भूत भविष्य कळू येते वर्तमान तो भाग्यहीन त्याची जोड भाग्यहीन तो करंट्या कापाळाचा आहे रे तो भूत कळतो भविष्य कळतो वर्तमान तो करंट्या कपाळाचा आहे त्याला खरं काही कळालेलं काहीच कळालेलं नाही तेच कळालेलं नाही का नाही रामसुलताजीकडे एक व्यक्ती आला म्हणे अहंकार याचा साधनाचा अहंकार सांगितलं महाराज मी तुमच्या मनातलं सांगतो म्हणे ते म्हणले काय मनातलं सांगायला म्हणे महाराज मी 20-22 वर्ष काय केलं म्हणे त्याचं साधन केलं म्हणे आणि तुमच्या मनात काय सांगतो अरे ते म्हणले वेडा आहे रे तू कशाला पाहिजे माझ्या मनातलं सांगायला माझ्या मनातलं मला कळतंय न साधन करता मग न साधन करता जर माझं मला कळतंय तर तुला कशाला विचारू मी आणि माझ्या मनातलं तू सांगितल्यानं मला काय फायदा होणार आहे
पण मला तू देव कधी मिळतो ते सांग ना. आम्हाला असा माणूस पाहिजे. काही दार पावे ना काय कृपा करील नारायण ऐशे तुम्ही सांगा संत जन समान काही खंडाईल कर्म असा महात्मा पाहिजे आहे का नाही. अशा या रिद्यात आम्ही अटकणार नाही आहे का नाही. म्हणून माऊली जनावर म्हणतात ते खरं भूमीवर पडलेला महासिद्धीचा जो पूर आला होता तो जो मृगजलाचा होता तो गेला. जो प्रत्येक गोदाच्या माथ्या सोहंतेचा मध्यानी आल्या लपे आत्मभ्रांती छाया आपण तळी प्रत्येक गोदाच्या माथ्या आत्मबोधाच्या माथ्यावरती सूर्य आला की मग सोहंतेचा मध्यानी आल्या. सोहंतेचा मध्य होतो. सोहम 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 तो परमात्मा मी आहे तो मी आहे तो मी आहे. आणि मग काय होतं आत्मभ्रांती छाया आपण तळी लपे आत्मविषयी जो भ्रम झाला होता मी आत्मा नाही असा भ्रम मी देह आहे असा जो भ्रम झाला होता तो भ्रम काय होतो माथ्यावर सूर्य आला की आपली सावली पायाखाली येते आहे का नाही. लोटांगण तळी हरपती ती आत्मभ्रांतीची छाया म्हणजे देहात्म तादात्म्याची जी सावली होती ती पायाच्या खाली दबून जाते. देहाविषयी तादात्म्य राहत नाही. केवळे विष्णू स्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी दुरीची जेथे माया राहती. आणि मग तिथं विश्व हे स्वप्न आहे हे स्वप्न राहत नाही का माया राती मावळे तिथं मायेचे रात्र राहत नाही. आणि रात्र राहिल्यामुळे झोप राहिली नाही आणि झोप राहिल्यामुळे स्वप्न राहिलेलं नाही आहे का नाही. मायेच्या रात्री आपण इथपर्यंत सांगत होतो पुन्हा त्याच्यात एक पाऊल वाढलेला आहे. म्हणजे एक मी म्हणून तुम्हाला असं लक्षात येतं ज्ञानेश्वरी. आपण काय म्हणतो अज्ञानाची आणि स्वप्नाचा हा धंदा घोरत होता बदबदा प्रबुद्धा आनंदी झोप नाही. ते बदबदा आहे कुठं काढून एक आहे ना आहे बदबदा नाही नाही म्हणलं कोणतरी आता म्हणलं होतं घोरत होता बदबदा आहे ना अनादी झोप आहे का नाही. हे बुद्धिमान अर्जुना जो घोरत होता बरोबर आहे का नाही. मग अज्ञानाच्या रात्री आहे का नाही या विश्वरूपी स्वप्नाचा धंदा करून त्यालाच मग माझं बोल नाही बरोबर आहे का नाही. पण झोप आली कोणती रात्र कोणती अज्ञानाची झोप पण माया रात्री मायेच्या रात्रीत अज्ञानाची झोप आणि अज्ञानाच्या झोपेत विश्वभ्रमाचं स्वप्न अशा प्रकारचं जे स्वप्न होतं आता ती रात्र राहिली नाही. रात्र राहिल्यामुळं झोपेचं कारण आहे रात्र. आता आपलं कारण दिवस बी आहे पण झोपेचं कारण काय आहे रात्र. रात्र गेल्यामुळं झोप गेली आणि झोप गेल्यामुळं मायाच राहिली नाही. माया राहिली तर अज्ञान राहिलं नाही आणि अज्ञान राहिलं नाही तर विश्वाभास राहिलेला नाही. अशा प्रकारचा तो माया रात्री गेल्यामुळे सगळं झालं हे ज्ञानानं झालं. म्हणून अद्वैत बोध पाठणी तेच महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची गिनी देणी मानावं लागेल. अद्वैत बोधाची पाठणी मग तिथं अद्वैत रूपी शहरात तिथं त्याचा राज्याभिषेक होतो. आता द्वैत राहिलं नाही. जेव्हा माया नुरे तेव्हा विश्व काय होईल ब्रह्म होईल. अद्वैत पाठणी घेत आणि मग तिथं अद्वैत रूपी शहरावर त्याचा काय होतो राज्याभिषेक होतो. काय त्या अद्वैत रूपी शहरात महानंदाची दाटणी. महानंद नुसता आनंद नाही महानंद दाटून आनंद सांगून कोंदाला माझी पुढे असं दाटून ते सुख भरलेलं आहे. आणि तिथं जे राहणारे आहे तिथं सुखाचा व्यवहार मंदावला जातो. घेणं देणं नाही सुखाचं घेणं देणं नाही. आपल्याकडे सुख दुःख वाटून घ्यावं म्हणते तिथं सुख वाटल्या जात नाही दुःखाचा तसं बनत नाही. पण सुखाचं घेणं देणं नाही. का घेणं देणं नाही कारण त्याच्याकडे सुख याच्याकडे सुख याच्याकडे तिथं राहणे सगळ्याकडे सुख. आता सगळ्याकडे जी वस्तू असते तिथं काय घेणं देणं नाही. आनंदी दाटली ती नितील भुवने आनंदी दाटली आनंदानं काय झालं ते कोंदून गेलेलं आहे. आनंद कोंदाला मागे पुढे अशा प्रकारचं. आणि मग मला तिथं सुखानुभूतीची सुखाच्या अनुभवाचं घेणं देणंही मंदावं लागतं. किंबहुना ऐशेशे मोठं काय बोलले सुदिवशे तयाला ही जे का प्रकाश जायचे फार काय सांगू अर्जुना अशा मुक्तरूपी कैवल्य चा सुदिवस आपल्या त्या साधकाच्या जीवनात येतो ज्या प्रकाशामुळे तो निजधाम योमीचा रावो उदेलाची उदे जते ठेव पूर्व दिशाशी ठावो उदवस्तोचा निजधाम योमीचा रावो आत्मस्वरूपाचा राजा असलेला सूर्य आहे का नाही. असा तो सूर्य ज्यावेळेला उगवल्याबरोबर सगळ्या दिशेचा अंधकार काय करून टाकतो घालून टाकतो आहे का नाही. पूर्व दिशेच्या रावळी उदयकाची सूर्य दिवाळी मग येलेली दिशा ती काळी काळीमा
नाही, सगळा प्रकाश होऊन जातो. न दिसणे दिसणे शीन माळवी, डोळे झाकले ते सैंग पालवी, काय बोललो ती आगवी उखाची आणि न दिसणे दिसणे नशी माळवी, न दिसणंही घालवतो आणि दिसणंही घालवतो. न दिसणं म्हणजे अज्ञान आणि दिसणं म्हणजे अन्यथा ज्ञान. अज्ञान आणि अन्यथा ज्ञान दोन्ही तो सूर्य घालवतो. आणि मग काय करतो, झाकले ते सैंग पालवी, झाकलेलं असलेलं ब्रह्म, झाकलं नव्हतं, झाकल्यासारखं झालं ते आपल्याच ब्रह्मानं, ते काय करतो, उघडं करून देतो. काय बोलू ती आम्ही फार काय बोलावं, सगळा उजेडच त्या साधकाच्या जीवनात तो करून वेगळा असा वृक्ष काल त्याच्या जीवनात आणतो. तो अहोरात्राचा पहिलं कडू, तो अहोरात्राचा पहिलं कडू, कोणी देखावा ज्ञान मार्तंडू, जो प्रकाशे विन सुरवाडू प्रकाशाचा. अहोरात्र जाऊ दे, काही झालं असेल आता काय ते. युपीएस मध्ये फॉल्ट आहे, जाऊ दे. राहू दे, बंदच राहू दे. अहोरात्राचा पहिलं कडू, कोणी देखावा ज्ञान मार्तंडू, जो प्रकाश विन सुरवाडू प्रकाशाचा. अहोरात्राचा पहिलं कडू, हे दिवस आणि रात्र याची ते पहिलं कडा आहे. याचा अर्थ आकाराच्या इथे काय आहे, पलीकड आहे. कोणी देखावा ज्ञान मार्तंडू, असा ज्ञानरूपी सूर्य दुसऱ्या कोण्या प्रकाशानं पाहिल्या जाईल. कोण देखावा, कोण्याही प्रकाशानं, का प्रकाशविन सुरवाडू प्रकाशाचा, दुसऱ्या प्रकाशा वाचून तो प्रकाशमान आहे, त्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. त्या चित सूर्या श्री निवृत्ती, आता नमो पुढती, जे बाधका ये जे स्तुती बोलाची. आता या चित सूर्य म्हणजे ज्ञानरूपी सूर्य, ज्ञानरूपी सूर्य असलेले माझे निवृत्तीनाथ, त्यांना पुन्हा 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 मी नमस्कार करतो. त्यांची स्तुती जास्त करत नाहीये, कारण बाधका येई जे स्तुती बोलाची, बोलत राहिलं त्यांच्या त्या स्वरूपाला बाद येतो, कारण तिथं बोलणं ही सहन होत नाही. देवाचे महिमान पाहून या स्तुती तरी ये जे सांगावा, जरी स्तव्य बुद्धीला या जाहीजे का. अरे त्या गुरुदेवाचं ब्रह्माचं, म्हणजे आता गुरुला ब्रह्म म्हणूनच वर्णन चाललंय, माझ्या निवृत्तीनाथाचं महिमान पाहिलं, त्यांची श्रेष्ठता पाहिली, तर त्यांच्या श्रेष्ठतेसारखीच जर स्तुती करायची असेल तर त्या वेळेला होईल. कधी होईल, ज्या वेळेला स्तवन करणाऱ्या बुद्धीसह त्यांच्या स्वरूपात लय पावल्या जाईल, त्यावेळेला खरी स्तुती होईल. देवाची देवाची खरी पूजा कधी होईल, देवाचं खरं नामस्मरण कधी होईल, ज्या वेळेला त्या स्वरूपाशी आपण काय हो, एकरूप होऊ. तोपर्यंत खरं नाही, तोपर्यंत साध्य नाही ना, खरं नाही म्हणजे साध्य नाही तोपर्यंत. आणि देवाची होणी ठेवलो, जो सर्व निवाज आणि जे मौनाची आम्ही ठियावा आणि जे काहीच न होणे आणि जे आपण पयाजो, जो सर्व निवाज आणि जे इथलं जाणणं म्हणजे काहीच न जाणणं, हे इथलं जाणणं आहे. काहीच न जाणणं, मला हे कळतं, मला ते कळतं, मला ते कळतं, ते कळतं, जिथं मला काहीच कळत नाही, कारण अर्जुना काहीच जेत नाही तो प्रकृतीचा, तिथं काहीच नाही. आणि मग जिथं काहीच नाही तिथं काय कळणार आहे, काहीच न कळणं हे तिथलं. मौनाची आम्ही ठिया मावानी जे महाराज, त्याचं वर्णन म्हणजे मौन. मौन हे तुझे राशी नाव, मौन का तुझे राशी नाव, मौन होणं हेच त्याचं खरं वर्णन आहे, मौन होणं. म्हणून पहा तुम्ही, मला जास्त साधन झालं की संत काय होत जातात, मौन होत जातात. मौन धरणं वेगळं आणि मौन होणं वेगळं. मौन धरावं का मौन व्हावं, व्हावं. धरलेलं मौन मऊ करीत आहे. लिहून ते धरलं होत आहे ना. मौन होणं वेगळं. काय काय माणसं जेवताना मौन धरतात आहे ना, आहे का नाही. नाही मग खडी आणायची, वाढणार अशी खडी आणतात. येऊ दे इकडे. आणि माझी रफाडी काय मागे आहे का नाही, मागे भरपूर रफाडी. महाराज मौनाची महाराज साधन करत गेलं की आपोआप मौन काय होतंय. मौन कधी होतं माहिती का, साधनाची आवड लागली
की साधनात नामाची आवड लागली की हे क्षण वाया जाऊ दे वाटत नाही. बोललं की क्षण वाया चाललाय, बोललं की क्षण वाया चाललाय. मग न असं बोलावं न वाटणं हळूहळू हळूहळू असं वाटून मौन होऊन जातो तो. बोलण्याची रुची कमी. बोलतच नाही महाराज, बोलतच नाही. आहे का नाही? कधीतरी महाराज असं जर जास्त टाइम बोलण्यात गेला की नंतर पश्चाताप होतो. ज्यावेळेस पश्चाताप होतो त्यावेळेला हळूहळू येणार आहे एक दिवस वेळ महाराज की आता बोललो 10-20 मिनिटं, मग ते बोलणं संपल्यावरती व्यक्ती निघून गेल्यावर बाप किती टाइम घातला, फुकट घातला आपण एवढा टाइम, असा पश्चाताप होतो. याचा अर्थ पश्चाताप म्हणजे अनुताप, आणि तो अनुतापच एक दिवस आपल्याला मूळ स्थितीत आणायला कारणीभूत होतो. हा, तेवढं कळायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. नाही तर काय राव अजून 10-20 मिनिटं पुन्हा बसलो असतो तर बरं झालं असतं. खरंय महाराज, ते कळणं म्हणजेच साधनेची सुरुवात. कारण कळाल्याशिवाय तर साधन सुरू होणार महाराजाचं प्रमाण साधलं नाही. खरंय ते नाही कळालं तर काय हा, म्हणजे मग ते जाईल ना कधीतरी काय होईल, जाईल. आता कळालंच नाही म्हणल्यावर आहे का नाही महाराज? काय माऊलीचे ओवी आहे ना, विषय रांधलेली रस सोय पण जेवणारा ठाऊके होय त्या वेळेला. विष टाकून ताट पुढे आले पण जेवणाऱ्याला माहितीच नाही, तो चुरू हाणायला ना. मग त्या कधी टाकून जाईल जेवणारा ठाऊके होय माहीत झालं पाहिजे त्याला, आहे का नाही? कळायला पाहिजे, हे खरे. म्हणून मोनाची आम्ही ठिया वाणीचे, आहे का नाही? मोनाच्या खरं मिठीनं त्याचं म्हणजे तोंडाला मिठी बसणं, मौन बसणं, हे त्याचं खरं काय आहे, वर्णन आहे. काहीच न होणे आणि जे आपण पाहिजो, जिथं काहीच होणं नाही आता, हे खरं त्याच्या स्वरूपाला प्राप्त होणं आहे. तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमापोटी सुनी परेशी पाठी वै करूया रे देवा. तुझ्या म्हणजे तुझं खरं वर्णन करण्याकरता, तुझ्या स्वरूपाचं खरं वर्णन करण्याकरता पश्यंती मध्यमापोटी सुनी, पश्यंती मध्यमा ही पोटात घालून वैखरी ही विरे, वैखरा वाणी सुद्धा काय होते, विरून जाते. अशा वेळेला असं जे तुझं स्वरूप आहे तया तुझे मी शेवकपणे लेऊ ये बोलके स्तोत्राचे लेणे हे उपसा हवे म्हणता उन्हात तू तया तुझे मी शेवकपणे. आणि असं तुमचं खरं स्वरूप आहे, त्याचं वर्णन होत नाही. पण त्याही स्वरूपाचं मी काय केलं, माझ्या बोलण्यानं, तुमचं वर्णन करण्यानं माझ्या बोलण्याचे अलंकार तुमच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, तुमची स्तुती केली, तुम्हाला सूर्याची वगैरे उपमा देऊन तुम्ही सूर्य उद्याला आला तर काय काय करतो असं तुमचं वर्णन केलं. हे खरं नाही तुमचं वर्णन, पण आता माझं सहन करा, माझा कमीपणा आहे तो, ऐका नाही, मला सहन करा. आणि माऊली म्हणतात खरं सांगू का, माझा गुन्हेपणा आहे, माझा कमीपणा आहे, हे सहन करा म्हणायला एवढं तुमच्याकडे द्वेत नाही. आता सहन करा तरी कसं म्हणावं? कारण सहन करा हे म्हणायला सुद्धा 2 लागतात ना. सहन करणारा वेगळा आणि सहन करा म्हणणारा वेगळा, तेवढं द्वेत तुम्हाला सहन होत नाही. आता सहन करा तरी कसं म्हणावं? पण परिरंती अमृताचा सागरो देखील आपण उचिताचा विसरू मग करू धावी पाहुणेरू शाखांचा तया. पण काय होतं मग मला तुम्हाला वर्णन करता येत नाही, मग कशाला करता माऊली? पण काय करावं? एखादा रंक आहे, गरीब आहे, दरिद्री आहे, ज्याच्या घरी महाराज कोणीच येत नाही. गरीबाच्या घरी कोण जाते हो? कोण जाते महाराज? गरीबाच्या ह्या पाट्या कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. ह्या पाट्या गरीबाच्या घरी का श्रीमंताच्या घरी? गरीबाच्या घरी काम असलं तर कोणी जाईन, तर कामाशिवाय बसू नये कशाला लिहिल्या जाते? दुर्बळाचे कोण ऐकी घालून या मग कोण विचारायचं ऐकत आहे का नाही? आणि म्हणून महाराज पण त्या गरीबाच्या घरी कोणीच येत नाही. त्याला वाटायची इच्छा व्हायची यावं कोणतरी, बसावं, चहा घ्यावा, जेवावं, कोणीच येत नाही. आणि त्याच्या घरी अमृताचा सागर पाहुणा म्हणून आला. नुसता सागर नाही, अमृताचा सागर आला. मला केवढा आनंद झाला. गरीबाच्या दारात डोळ्यातून आंसू आले. कोण येते गरीबाच्या दारात? आणि तिथं कोण आलाय? अमृताचा सागर. एवढा आनंद झाला, एवढा आनंद. आता जेवणच जाते म्हणजे मी जेवायला चालूय, स्वयंपाक करा. आता गेला पळत, बायकोल म्हणला तू 2 भाकरी टाक, मी भाजी आणतो. पळत गेला महाराज आणि त्या याची भाजी वरपून आणली, तरवाटा आणली वरपून बायकोल. आणि पाहुणचार कोणाला चाललाय? सदाशिव पाहुणचार कोणाला चाललाय? नुसत्या सागराला नाही, अमृताच्या नातरी अमृत रस स्वादनी रस सकळ, सगळे रसाचा स्वाद ज्या अमृतात आहे त्याला भाजीचा पाहुणचार चाललाय.
पण काय करावं? मग याला करावं का असं? अमृताच्या सागराला भाजीचा पाहुणचार करावा का? स्वामी ज्ञानोबा म्हणतात करू नये, पण भारावल्यामुळे पळे उचिताचा विसरू. आपल्याकडे त्याचं तेवढंच आहे आणि बिचाऱ्याला योग्य त्याचा काय पडलाय? विसर पडला. तो भारावून गेला त्या सुखानं. आपल्या घरी एवढा मोठा बोला, आपल्या घरी एवढा मोठा, भारावून गेला तो. आणि भारावून गेल्यामुळे महाराज पाहुणचार जे करत असतो का आपण, ते पाहुण्याच्या इच्छेनं का आपल्या इच्छेनं? आपल्या इच्छेनं करतो. आपल्याला जे आवडतं ते पाहुण्याला आवडो अथवा ना आवडो, भारावूनच करतो का. महाराज एकदा मी एका घरात एक माणसाला जेवण केलं, पुरी भाजी केली. आता आपल्याला ती आवडत नाही पुरी भाजी, आहे का नाही, आलूची भाजी पुरी. आणि महाराज चला म्हणे असा असा स्वयंपाक बनवला. तो नियाली आलेलोच सांगू लागला, चला चला म्हणे पटकन असा स्वयंपाक बनवलोच. काय काय बाबा घरी नेलं बसले गेले की पुरी भाजी. बाबा त्यांनी 7-8 पुऱ्या, आता त्याला ते आवडत होत्या, 7-8 पुऱ्या टाकल्या. मी त्याच्यातल्या 3-4 पुऱ्या अशाच बाजूला काढल्या. म्हणे महाराज का? आम्ही म्हणलं जरा मला आवडत पुरी भाजी आवडत नाही. असं त्याला आपलं पुरी भाजी आवडत नाही म्हणजे त्याला एवढी आवडायची जीवापार. आपण असं धरतो मला आवडतं त्या अर्थी त्याचं काय पडे उचिताचा विसरू. बाबा एका घरी गेली, राऊत बाबा त्यांनी सांगितलं होतं. एका घरी गेल्या ती बाई म्हणे बाबा चहा करते लगेच. आता ते चहा घेत नाही तर नाही ठीक आहे दूध, आहे का नाही. मग दूध घेतल्यावर ते म्हणले तो मालक बसेल होता. मी असं म्हणले बाजूवर पलंग असेल बाज असेल आणि तो असा खाली होता. त्यानं लगेच काय छाप काढून घ्या म्हणे बाबा. पडे उचिताचा विसर, आपुलीचा आवडी, आहे का नाही. पडे उचिताचा विसर. बाबा म्हणजे मला राग नाही आला, कारण त्या बिचारायचे काय आता त्याला हे करावं. त्याला पडे उचित तेवढा आनंद, कारण ते म्हणजे त्या लोकांचा आनंदच मी एवढा पाहिला की पळू हरवूनच गेलती. बाबा घरी आले, बाबा घरी आले महाराज. ते म्हणले त्यांना बसायला टाकायचंय, त्या लोकांना सुधरवणं, पाणी द्यायचंय, काय कळणं. सांगावं लागलं पाणी आणा हे करा, कारण ते हे कधी सांगावं लागतं, भारावून गेल्यावर सांगावं लागतं का नाही. आणि असा महाराज आलाय ना अमृताचा सागर, आता त्याला करावं का त्या भाजीचा पाहुणचार? माऊली म्हणतायत, पण काय करावं त्याला, आहे का नाही. मग परी शाकोई किरपा होत म्हणावा, पण मग अमृताच्या सागरानं म्हणू नये. काय म्हणू नये? हे भाजी खात नाही, अरे ती जास्त मला तिलाच मोठं मानावं अमृताच्या सागरानं. का भाजीला मोठं का मानावं? तयाचा हर्षी वेगूची तो घ्यावा. बक्षणिकाने, आहे का नाही. त्याचा तो हे पाहू नये, त्याचा हर्षाचा वेग, आनंदाचा वेग, आपल्या आनंदानं तो किती भारावून गेला. त्यानं ती भाजी घेऊ नये, तो हर्षी वेग घ्यावा, तो आनंद घ्यावा, आहे का नाही. अशा प्रकारचा तो घ्यावा. उजळून दिव्य तेजा हातेवाटे भक्तीची पाहावी. मला दिवा उगवल्या, सूर्य उगवल्यावर दिव्यानं आरती करतात. आता सूर्य कुठं दिवा कुठं, सूर्यानं तो दिवा पाहू नये, दिवा पाहू नये, त्याच्या मागची भक्ती पाहावी. तसं निवृत्तीनाथ महाराज तुम्ही माझ्या बोलण्याकडे पाहू नका. माझ्या वर्णन करणाऱ्या बोलण्यात तुमचं वर्णन केलं झालं नाही मला माहितीये. माझा त्या मागचा भाव पहा, माझं प्रेम पहा, असं म्हणायचंय. बघा महाराज. मग म्हणले महाराज तुम्हाला मग योग्य अयोग्य कळावं ना माऊली तुम्हाला. माऊली म्हणतात बाळा उचित जाणणे होय, तरी बाळपणाची की आहे. लेकराला जर योग्य अयोग्य कळालं असतं तर बाळपणाच कशाचा आहे म्हणतो. लेकरू त्यालाच म्हणावं ज्याला कळत नाही, आणि कळतं तर मग ते लेकरूच नाही. हा, किंवा हे चोख हे मैल बाळ मुखीची गाडी, आहे का नाही. मुखीची गाडी, त्याला काय कळतं का विचारायला, आहे का नाही. अरे ज्याला कळत नाही त्याला ते लेकरू म्हणावं. लहान असो का तुकोबराच्या प्रमाणे वयाच्या प्रबोधी विचार ज्या नाही समान तो देही. बालकाच्या वय वाढलं, त्याची बुद्धी वाढली नसेल तर त्याला काय समजावं, लेकरू, आहे का नाही. बालपण त्याशी माणूस होता, त्याचा मुलगा दवाखान्यात नेला होता जालन्याला. मला खूप 35 ते 40 वर्षाचा आहे, तर काहीच जमत नाही. त्या डॉक्टरनं तपासल्यावर त्या जालन्याला सांगितलं, म्हणले हा वयात 35 वर्षाचा आहे, पण याचा मेंदू 5 वर्षाच्या लेकराचा आहे. याची शरीराची वाढ झाली पण मेंदूची झाली नाही. म्हणजे मेंदूची झाली म्हणजे मेंदूच्या पावरची झाली नाही, तो 5 वर्षाचाच राहिला. आणि म्हणून त्याचं वागणं सगळं कसं आहे, 5 वर्षाच्या लेकरासारखं. रडल काय, हसल काय, पळल काय, धावल काय, असं वागणं. याला म्हणतात वयाच्या प्रबोधी विचाराच्या नाही, नाही का नाही. बाळपणाची काय आहे, परिसाची रेमाय म्हणून येतोशी, पण आई त्याचं ते बाळपण पाहत नाही, त्याचं प्रेम पाहते. भरका जरी पेढा आणून तोंडात घातला तर आईला आनंद होतो. आता भरका आणावं का, पण लेकरू आहे ना, त्याला काय कळतं. म्हणून येतोशे अगा गावरशे भरले पाणी पाठी पाय देत आले. ते गंगा काय म्हणते रे परत ते सर, अगा गावरशे भरले पाणी पाठी पाय देत आले. गावरस पाय लागतो.
आमरस पाहिला, लिंबरस पाहिला, संत्रा रस पाहिला, ऊस रस पाहिला, गावरस पाहिला कसा त्याची पाहायचा का? अहो सगळ्या गावातलं आंघोळीचं, धुण्याचं, नाण्याचं, त्या याचं संडाचं सगळं पाणी गावाचं एकाच जागी होऊन ज्या नाल्यातून वाहत त्याला म्हणतात गाव रस. सगळ्या गावाचा रस. माऊलीने त्याला काय नाव दिलंय? म्हणजे सगळ्या गावाचा ज्याच्यात भरलेला रस त्याचं नाव गावरस. ते गावरसाचं पाणी गेलं आणि गंगा वाहत होती आपल्या पूर्ण सरकी. ते पाणी मग तिथं गेलं आणि गेल्याच्या नंतर गंगे सांगितलं, होय बाजूल मी किती पवित्र आहे, लोक माझा तीर्थ म्हणून मला पितात. होय बाजूल मी तुला येऊ देत नाही. मला तुम्हाला माहिती आहे माझं वर्णन वाचे म्हणता गंगा गंगा असं म्हणते का गंगा? गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले. त्या पाण्याच्या पाठीवर पाय देऊन हे जातं. म्हणजे ती पाणी खाली असतं नेवर होऊन जातं. गंगा त्याला परते सर म्हणत नाही, मागवत नाही. महाराज मिसळून घेते, नुसतं मिसळून घेत नाही. थोडंसं पुढं गेलं की लोक त्या गावरसाला तीर्थ म्हणून पितात. तीर्थ होतं का नाही महाराज? ते लोक त्याला तीर्थ म्हणून काय करतात? घेतात. त्या पाण्याला विटाळ राहत नाही. अशा प्रकारचं ते होतं. असे गंगा करते तसं तुम्ही मला करा. अशा प्रकारचं म्हणताय. जे भृगूचा काही चाप करू की तो मानवनी प्रिय उपचारू तोषेजना शारंग गुरुत्व शार. भृगूनं महाराज देवावर किती अपकार केला की लात मारली, पण आपल्या गुरुचा तो आशीर्वाद समजून देव आनंदित झाले नाही का? अशा प्रकारे की अंधारे खतेले अंबर झाली या दिवस नाथा समोर. तेने तयाचे परासर म्हणितले काही अंधारानं भरलेलं आकाश सूर्याच्या समोर गेल्यावर सूर्य मला काय होय तिकडं तुम्हाला मळालेला आहे, येऊ नको अंधारानं मळून आलेला आहे असं म्हणला का? नाही 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 नाही. सूर्यानं त्या महाराज काय केलं? त्याला बाजूला सर म्हणलं नाही. तेवी भेदबुद्धीची येतुळे घालवणी सूर्यशेषमाचे कांटाळे चुकीला सिये एकी वेळे उपसाही जोजी. बुद्धी भेदीची येतुळे तुम्हाला भेदबुद्धीच्या तराजू टाकून सूर्याच्या बरोबरीला आणून तुमची तुलना केली. म्हणजे गुरु सूर्यासारख्या सूर्य एका बाजूला टाकला आणि तुम्हाला एका बाजूला टाकलं, अशी तुमची तुलना केली. वास्तविक पाहता तुमची तुलना करायला मी नको पाहिजे होती, केली. उपसाही जोजी तुम्ही काय करा? सहन करा. ऐका नाही, सहन करा. अशा प्रकारे जी ध्यानाचा डोळा पाहिलाशी वेदाची वाचा वानिलाशी ती उपसा हिले तयाशी ती आम्हाशी करी. मग वेदाला नाही तुम्ही सहन केलं, ध्यानाच्या डोळा पाहिलाशी ध्यानी लोकांनी आपल्या तुला ध्यानात पाहिलं. त्याचा तू पाहिजे ध्यानात पाण्याची गोष्ट आहे का? पाण्याची गोष्ट आहे का? तुला रूप नाही पाहिलं, त्यांना सहन केलं. वेदानं आपल्या वाणीनं तुझं वर्णन केलं, वेदाला सहन केलं. जसं त्यांना सहन केलं तसं मला काय करा? सहन करा. सहन करा. परी मी आजी तुझ्या गुणी लालचावलो अपराधून गणी भलते करी परी अर्धधनी नु ठिकोदा. परी मी आजी तुझ्या गुणी लालचावलो, पण आज मात्र मी तुमचं वर्णन करण्यात काय झालो? लालचावलो. आता सोडित नाही माऊली म्हणतात, आता सोडणार नाही. आता मला दोष लागो काही हो लागली शे गोडी लालचावलो अपराधून गणी. नाही म्हणा अपराध होतोय माऊली तुमचा. ते वर्णन होत नाही, तुम्ही वर्णन करायला चूक व्हायली. माऊली अपराध व्हायला दोष लागेल. माऊली म्हणतात लागला तर लागला, झाला अपराध, जे व्हायचं ते पाहून घेईन, काही अडचण नाही. पण आता काय करेल? भलते करी. आणि गुरुवारी तुम्हालाही माझं काही वाईट करायचं असलं तर आता करा, पण मी आता वर्णन करणं तुमचं सोडित नाही. का? अर्ध धनी नुठी कदा. आता मला भूक लागलेली आहे, कारण कालची काय होती? एकादशी होती. आता जेवायला बसलोय. आता तुम्ही काही म्हणले तर अर्ध धनी म्हणजे अर्ध्या पोटी मी उठणार नाही. असं तुमचं जड आहे का नाही? मारला अरे तुकोबर आहे म्हणतात बरं का. स्तुती करू तरी न वेची या वेदा. तेथे माझा धंदा कोणीकडे? जेव्हा तुमची स्तुती करावी तर वेदाल झाली नाही, मग माझा स्तुतीचा धंदा कुठं? माझं काय चालणार आहे? मी तर आपला बिचारा साधा माणूस. माझं काय चालणार आहे? मी तर मुळातच मला वेदा इतकी बुद्धी थोडीची. माझं काय चालणार आहे? मग तुकोबर आहे, भगवंत म्हणजे तुकोबर आहे, मग चालत नाही तर बंद करा स्तुती. नाही नाही नाही. परी हे वैखरी गोडावली सुखे रसना रसमुखे इच्छित. तशी वैखरी आता तिला गोडी लागली आणि त्या रसात ती काय झाली? गोडावली. आणि गोडावल्यामुळे आता ती थांबायला तयार नाही. अशा प्रकारचं वर्णन केलं. पुढे इथून काही थोडुशात आता थोड्या वव्यात त्या गुरुच्या वर्णनाविषयी परिहार माऊली ज्ञानोबा देतात. आणि तिथून पुढं दैवी संपत्तीला सांगण्याला काय करणार आहे? सुरुवात करणार आहेत. त्याचा विचार आपण उद्याला करूयात. पुंडली कौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.